सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. घरातील सदस्यांमध्ये वाद झाला असेल तर तो संपुष्टामध्ये येईल. मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही निराश होऊ शकता. तुम्ही थोडे ताणतणावामध्ये असाल. जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही कर्जाची परतफेड कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. राजकारणामध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला लोकांचं समर्थन देखील मिळेल. तुम्ही बोलण्यामध्ये मात्र गोडवा कायम ठेवावा लागेल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. जोडीदारासोबत तुम्ही देवदर्शनाला जाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी तुमचे वाद संपुष्टामध्ये येतील. विनोदी स्वभावामुळे तुम्ही कुणालाही दुखवू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यश मिळेल. पैसे गुंतवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आज फायदेशीर ठरेल. जर तुम्ही राजकारणामध्ये काम करत असाल तर तुम्हाला आज पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आज संध्याकाळी जोडीदारासोबत डिनर डेटला जाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. सामाजिक कार्यामध्ये तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मुलं तुमच्यावरती खुश असतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही वेळ घालवाल. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायासाठी काही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कोणाचंही मत घेऊन काम करण्याची गरज नाही. नुकसानकारक ठरेल. कुटुंबामध्ये तुमच्या प्रेम वाढीस लागेल. आज पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. सामाजिक कार्यामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्ही मुलांवरती खुश असाल. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या शुभ कार्यामध्ये वाढ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे तुम्ही कमवाल. कुटुंबासमोर मत मांडण्यास मात्र तुम्ही संकोच करू नका. कुटुंबासोबत धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. कौटुंबिक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुम्ही कुठलंही काम करताना वडिलांचं मत अवश्य घ्या. तुमच्या कुटुंबामध्ये आज प्रेम वाढेल. तुम्हाला जोडीदाराचा अगदी मनापासून पाठिंबा मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. काही दिवसांपासून व्यावसायिक व्यवहारामध्ये काही अडचण असेल तर ती समस्या आज दूर होईल. तुमचे पैसे मात्र कुठेतरी अडकू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडी विस्कटेल. हातामध्ये मोठी रक्कम आल्यानं तुम्ही आज पार्टीचं आयोजन करू शकता. तुम्हाला
तुमच्या विरोधकांपासून आज सावध राहावं लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या असभ्य वर्तनामुळे काही समस्या मात्र तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवू शकतात. व्यवसायासाठी कोणाकडून कर्ज घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा. पैसे परत करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. कुटुंबामध्ये काही कार्यक्रमांवरती तुमची चर्चा होईल. व्यवसायामध्ये पार्टनरशिप करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला आज थांबावं लागेल. आज हातामध्ये मोठी रक्कम आल्यानं तुम्ही खुश असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. काही दिवसांपासून जर काही आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही असाल तर ती आर्थिक अडचण आज सुटेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येईल. तुमची प्रगती पाहून विरोधक तुमची प्रशंसा करतील. सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. धार्मिक कार्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. आज तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. कुटुंबामध्ये काही चांगल्या कार्यक्रमांवरती चर्चा होईल. आज तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहील. तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळेल. बिझनेसमध्ये तुम्हाला पार्टनरचा सल्ला घ्यावा लागेल. आज नोकरी करणाऱ्या लोकांना वादापासून दूर राहावं लागेल, अन्यथा नुकसान होईल. पाहुणे आल्यामुळे आज तुमचे पैसे खर्च होतील. आज तुम्हाला थोडी धावपळ देखील करावी लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव वाढवणारा ठरणार आहे. शत्रूमुळे व्यवसायामध्ये नुकसान मात्र होऊ शकतं. तुम्ही दैनंदिन खर्च आज भागवू शकाल. कुटुंबातील सदस्यांकडनं आज विश्वासघात होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही दुपारनंतर अस्वस्थ व्हाल. सरकारी कामं तुमची पूर्ण होतील. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर कुठल्याही वादापासून तुम्ही दूर राहा, अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान अटळ आहे. आज तुमचे थोडे पैसे खर्च होतील आणि थोडी धावपळ देखील होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला संमिश्र परिणाम देईल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची मात्र शक्यता कमी आहे. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. पैशांचा व्यवहार करताना जोडीदाराशी सल्लामसलत करा. आरोग्याच्या समस्या तुम्हाला उद्भवतील. काहीतरी गमावल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.